या नमस्कार. आहेत का सर? आज युनिफॉर्म नाही का? सुट्टी आहे. सुट्टी आहे कशाची? सर वंदे मातरम. 22 सर आज सर या. दोन छाती प्रश्न आहे आमचे सोडवले. बसा. आम्हाला फक्त त्या गेटवरचा तो पार्किंगचा बोर्ड आहे ना तो काढून हवा आहे आणि तेवढा काढून द्या तुम्ही त्याच्यासाठी. हा कारण काय आहे त्या तो बोर्ड लावायचा अधिकार नाही कोणाला. हा जो कॅम्पस आहे आमचा आहे आणि आम्ही तुमच्याकडे हाऊस म्हणून तरी येत नाही. आम्ही तुम्हाला आमच्या कामाबद्दलच भेटायचं. आजपर्यंत तुमच्या पूर्ण सर्व्हिसमध्ये कोणी सहज भेटायला आला असं कधी घडलं का? घडतच नाही. कारण काम नसेल तर कोणी येत नाही. तर काम असेल तर ती आमच्यासाठी अभ्यागतांसाठी उभं राहण्यासाठीची जी जागा आहे ती त्यांना दिली पाहिजे. असले बोर्ड लावून आहे ना लोकांवर हुकुमशाही केल्याचा त्याच्यातला भास होतो तो बंद करा. आणि त्याचं कुठलंही परिपत्रक नाही असेल तर ते सादर करा. मी त्यावर काउंटर परिपत्रक तुम्हाला देऊ शकतो. तो प्रकार ताबडतोब बंद व्हावा. दुसरी गोष्ट आता हे लोक 30-30 दिवस झाले तुमच्या इथं बसलेले त्या संदर्भातलं निवेदन तुम्हाला एक रिमाइंडर म्हणून देण्यासाठी पण आलेलो आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. सर आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून पण लेखी मिळालं नाही. आम्ही ती मागणी केली होती की आम्ही आमचं उपोषण थांबवतो पण आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून लेखी मिळालं पाहिजे आश्वासन. ते पण मिळत नाही. 31वा दिवस आहे सर आज. मुळातच ते आत्ता आले असण्याची शक्यता तुम्हाला माहितीच नसते ना बसलेली. एकदा मला माहित झालं. चर्चा झाली. एकदा भेट झाली सर. तुम्हाला 15 दिवस झाले. मला 15 दिवस झाले. मी आल्यानंतर 2 दिवसांनी त्यांना माहिती घेतली. त्यांना बोललो. त्यांची चर्चाही केली. चर्चा बंद झाली आणि त्यांचा जो विषय होता त्या संदर्भात मी वरिष्ठ कार्यालयाचा प्रस्ताव पाठवला आहे. आता कसं आहे की जे डिनोटिफाईड करायचं आहे हे आता तिकडे फाईल कुटुंब झालेली त्यांच्याकडून आल्यानंतर मग आपल्याला कळतं ते काम माझ्या लेवलला. त्याच्यात काय थोडं पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे तेवढं तुम्ही ते बघून घ्या. आणि ते सर्वत्र चालू आहे. देशभर चालू आहे. ज्यांना देशाच्या चाव्या दिल्या आहेत तेच चोर निघालेले आहेत अशी अवस्था आहे एकंदरीत. त्याच्यामुळेच प्रॉब्लेम. बघून घेतो मी आता सुट्टी सोमवारी परत आमच्या वरिष्ठ कार्यालयाला सांगतो की असं असं बाळासाहेब येऊन गेले संबंधित शेतकरी सांगतो ते सांगतो काय. आता मला त्या बोर्डाचं सांगा ना काय. मी कसं आहे माहिती घेतो आता नेमका सुट्टी ना आमच्या संबंधित गेटवर बोर्ड आहे तो गाड्या आणू नका म्हणून बेकायदा. आमच्या इथे एकटे माझे आस्थापना नाही आहे. 4-5 अधिकारी तिथे एमआयडीसी आवून आहे. तिथे प्रदूषण नियंत्रण मंडळ असं आहे. कार्यकारी अभियंता आहेत. अधीक्षक अभियंता आहेत. DIC GM आहेत. जॉईंट डायरेक्टर नाही. सोमवारी दुपारपर्यंत तुम्ही कारवाई करून टाका. त्यांना तुमची असेल ना इमारत कुठे नाही. ही आस्थापना प्रमुख आहे ना आपली आणि ते बाकीचे सबऑर्डिनेट आहे ना तुमचे. ते बी पॅरलल डिपार्टमेंट आहेत. त्यांना विचारून जे माहिती कसं आहे जी गोष्ट आपल्याला माहित नाही ते आपण सांगण्यापेक्षा माहिती घेऊन तुम्हाला. बरोबर. MIDCचं हेच आहे ना. ठीक आहे काय हरकत नाही सर. टेक युअर ओन टाइम. मला सोमवारी दुपारपर्यंत मला तो बोर्ड हटवून द्या. काय तो हा इथे बाहेरची वाहने यायला अलाउड नाही असला बोर्ड लावता येत नाही. बघून घेतो सर. तपास फोटो घ्यायचा. ऑफिशियल नाही अनऑफिशियल सुट्टी असल्यामुळे फोटो देऊन टाकायचे. उलट तुम्ही सुट्ट्या दिवशी काम करताय ही मोठी गोष्ट आहे. उलट तुम्ही सुट्टीच्या दिवशी सुट्टी असताना देखील अधिकारी कामावर. सगळे आंदोलनवाले सगळे. तू इकडून घे. तुझ्या ह्याच्यात फोटो घे. फोटो येतो ना याच्यात.